आज आपण बनवत आहोत चिकन बिर्याणी. त्यासाठी आपण चिकन घेतलंय, त्याला दही लावून घेतले. त्यानंतर कांदे, मिरच्या, लसूण, आलं, खडा मसाला, टोमॅटो हे सगळं आपण दळून घेणार आहोत एकत्र. ते सर्व आपण दळून घेतले आहे. त्यानंतर पाण्यात खडा मसाला टाकून ते उकळून घेतले. त्यानंतर कांदा लाल करून घेतला आहे पूर्णपणे. त्याचा कलर पूर्ण डार्क ब्राऊन होईपर्यंत. कांदा लाल झालाय असा. त्यानंतर उकळलेल्या पाण्यात आपण चिकन टाकलंय, दही लावलेलं. आणि ते पूर्णपणे त्यात शिजवून घेतलेलं आहे. आणि म्हणजे पूर्णपणे उकळून व्यवस्थित शिजवून घेतलंय त्याच पाण्यामध्ये. त्याच्यात आपण खडा मसाला टाकलेला होता आणि व्यवस्थित असं टाकून ते हलवून घेतलंय. म्हणजे ते आता शिजवून घ्यायचंय. त्यानंतर दुसरीकडे एका पातेल्यात कांदे आणि दळलेला मसाला टाकला. त्यानंतर ते व्यवस्थित सर्व असं शिजवून घेतलंय मसाला. त्याच्यानंतर हलवून घेतलं व्यवस्थित सर्व. त्यात नंतर हळद, तिखट, काळा मसाला, लाल तिखट टाकलंय. ते व्यवस्थित हलवून घेतलं आहे एकत्र. काळा मसाला टाकला आहे. चवीनुसार मीठही टाकलेलं आहे त्यात. आणि ते वेगळीकडे जे पाणी शिजायला ठेवलं होतं, चिकन शिजायला, त्यातही मीठ टाकलेले आहे. तुम्ही टाकू शकता चवीनुसार. त्यानंतर मसाला शिजला आहे असा. त्यानंतर आपण तांदूळ, ते चिकन शिजले होते ते त्या दुसऱ्याकडं पातेल्यात टाकले. म्हणजे मसाला शिजवून घेतोय आता व्यवस्थितरित्या. आणि पाणी तसंच राहून द्यायचंय त्यात. मग चिकनचे पीस सर्व यात टाकून द्यायचे आहे. ते व्यवस्थित शिजले आहेत की नाही ते चेक करून घ्यायचे चिकनचे पीस. आणि मगच मसाल्यात टाकायचे आहेत. आणि त्यानंतर संपूर्ण पीस असे टाकले. ते मिक्स करायचे मसाल्यामध्ये.
सर्व असं चाळून घ्यायचं आहे. ते सर्व एकत्र करायचं आहे मसाला. आणि त्यानंतर दुसऱ्या साईडला जे पाणी ठेवलेलं होतं दहीचं चिकन शिजवण्याचं, त्यात व्यवस्थित स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचे. तांदूळ धुतल्यानंतर त्या पाण्यात टाकायचे. त्यात भात शिजवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तांदूळ टाकले, त्यात भात शिजवायचा आहे. तोपर्यंत इकडे चिकन थोडे शिजू द्यायचे, फ्राय होऊ द्यायचे. झाकून ठेवायचं इथे डिम गॅस करून. अशा प्रकारे सर्व तांदूळ त्यात टाकले आहेत. तांदूळ शिजले आहेत. भात झाला आहे, जो आपला व्हाईट भात असतो तो झाला आहे. त्यानंतर तो भात इकडे जो आपण मसाला केला होता चिकनचा त्याच्यात टाकायचा आहे. पहिले थोडा टाकून घ्यायचा आहे. आता लेयर करायचे आपल्याला त्याचे. त्यावर तुम्ही खायचे कलर टाकू शकताय. खायचा कलर जो आपण कांदा तळून घेतलेला होता, एकदम डार्क ब्राऊन कलरचा, तो खायचे कलर. कांदा तळून घेतलेला होता तो टाकायचा आहे. पुदिना, कोथिंबीर पहिल्या लेअरमध्ये. कांदा पण टाकायचा आहे वरून असं थोडासा. परत भात टाकायचा आहे आपला शिजवून घेतलेला. दुसरा लेअर आहे हा. भात व्यवस्थित असा मोकळा करून टाकायचा आहे. परत त्यावरती फूड कलर, परत त्यावर फूड कलर टाकायचा आहे. पुदिना टाकायचा आहे. परत पुदिना, कोथिंबीर असं टाकून घ्यायचं आहे. परत कांदा टाकायचा आहे, आपण शिजवलेला तळून घेतलेला कांदा. अशा प्रकारे ही आपली दम बिर्याणी तयार झाली. ती झाकून ठेवायची थोडी वाफ भरायला.